समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचे वाटप प्रवरा अमृतवाहिनी नदीच्या तीरी झाले। त्यावेळी राहू अमृत पिण्यासाठी दंडकारण्यात याच ठिकाणी आले। प्रवरा नदीच्या उगमस्थानी पांडवांनी बनवून ठेवलेले शिल्प, अमृताचा कलश आणि मदिराचा कलश असे शिल्प आपल्याला बघायला मिळेल आणि आजही या ठिकाणी कलश आपल्याला बघायला मिळतो। तो 12ही महिने भरलेला असतो। नमस्कार मंडळी, परत एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोंची या ठिकाणी असलेले राहू केतू ग्रह मंदिर। तर चला आपण पूर्ण मंदिर पाहणार आहोत आणि आपण त्या डोंगरावरही जाणार आहोत जेथे राहूच्या म्हणजेच स्वरभानूच्या पाऊलखुणा आहेत आणि तेथील मंदिराविषयी तेथील महाराजांकडून थोडीफार माहिती जाणून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रवरा नदीच्या उगमस्थानी पांडवांनी बनवून ठेवलेले शिल्प आहेत। अमृताचा कलश आणि मदिराचा कलश या स्वरभानूच्या पाऊलखुणा आहेत। आणि आपल्या भारतामध्ये कुंभमेळे का भरतात की त्या ठिकाणी अमृताचे थेंब पडलेले, परंतु वाटप मात्र आमच्या प्रवरा अमृतवाहिनीच्या कडेला झालेलं आहे। हा इतिहास सांगणारा स्वस्तिक महाराज। आम्ही इतिहास सांगतो की आपल्या भारत भूमीमध्ये काय काय घडलं। सत्ययुगामध्ये समुद्र मंथनातून निघालेला अमृताचा कलश 4 ठिकाणी फिरला गेला, प्रयाग, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक। त्या ठिकाणी अमृताचं वाटप झालं नाही। तो अमृताचा कलश आमच्या प्रवरा नदीच्या उगमस्थानी रतनगडला लपून ठेवला देवांनी। दानवांनी तो पळावला, ह्या दंडकारण्यामध्ये आणला आणि देवळाली प्रवरा त्या ठिकाणी देवांचं अमृताचं वाटप झालं। त्या ठिकाणी हा स्वरभानू नावाचा राक्षस अमृत पिला, तोच पुढे राहू केतू झाले आणि म्हणून या ठिकाणी राहू केतूचं मंदिर आहे कोंची गावामध्ये। आणि नेवाशाला सर्व देवांची मीटिंग बसली। स्वरभानू नावाच्या राक्षसाचं जे काही धड आणि मुंडकं आहे ते महादेवांनी युद्ध करून सुद्धा ते अमर राहिलं आणि म्हणून नेवाशाला सगळं देवांची मीटिंग बसली। मुंडक्याचं नाव राहू ठेवलं, धडाचं नाव केतू ठेवलं आणि खऱ्या अर्थानं मोहिनीनं त्या ठिकाणी अवतार संपवला। त्या ठिकाणी मोहिनी राजाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी नारद मुनीचं पण मंदिर आहे। तुम्ही जर त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला नारद मुनीचं पण मंदिर मिळेल। आणि हे दंडकारण्य फक्त मला या ग्रंथामध्ये आणि पुराणामध्ये दंडकारण्य हा शब्द सापडला आणि हे कोंचीच्या दंडकारण्यामध्ये कलियुगामध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी कायदेशीर धार्मिक संस्था निर्माण करून या ठिकाणी आपण मंदिराची प्रसिद्धी आणि धर्मप्रचाराचं काम करतो। त्याच्यातून अनेक भाविकांना धर्म काय हे कळतो आणि आपला हिंदू धर्म सनातन आणि मूर्तीपूजा किती सर्वश्रेष्ठ आहे हे लोकांना, आपल्या धर्माच्या लोकांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीला पूजनाला महत्त्व काय आहे। कारण ज्यावेळेस समुद्र मंथनातून अमृत निघालं, जे अमृत पिणारे होते ते ह्या ब्रह्मांडामध्ये 4 युगे त्यांची शक्ती अमर राहणार होती। शक्ती म्हणजे काय? जसं आपण गणपतीचं गुलाल टाकला आणि गणपतीचं पूजन करतो, कारण ह्या ब्रह्मांडामध्ये गणपतीची शक्ती आहे। बरोबर। म्हणजे प्रत्येक शक्तीचं ह्या ब्रह्मांडामध्ये कार्य असल्यामुळं आपल्या मूर्तीपूजनाला महत्त्व आहे। आणि म्हणून आता हिंदू धर्माच्या लोकांनी खऱ्या अर्थानं मूर्तीपूजेला महत्त्व दिलं पाहिजे, आपल्या देवघरातल्या देवांना महत्त्व दिलं पाहिजे आणि आपली भटकती थांबन आणि आपल्याला आहे त्याच जागेवर रिझल्ट यायला सुरुवात होईल। अशा पद्धतीचं हे राहू आणि केतूचं ग्रहांचं मंदिर या ठिकाणी आहे। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार याच इथे डोंगरावरती राहूच्या पाऊलखुणा आहेत आणि त्याच बघायला आता आपण चाललेलो आहे। आणि ते डोंगरावरती असल्यामुळे जाण्यासाठी रस्ता नाहीये, छोटीशी पायवाट आहे। 2 व्हीलर तुम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत घेऊन जाऊ शकता आणि वर पुढे तुम्हाला पायीच जावे लागते। आपल्याला त्या समोरचा जो सपाट आहे डोंगर तिथे जायचंय वरती। डोंगरावरती रस्ता नाहीये पण तुम्ही रस्ता बनवत जाऊ शकता।
खरंच पण हे पाहण्यासारखं आहे. जर तुम्ही कधी या ठिकाणी आलात तर इथे भेट द्यायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खरंच धन्यवाद आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.